शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध. शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध. शेतीमालाला भाव मिळालाच पाहिजे. शेतीमालाला भाव मिळालाच पाहिजे. शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध. शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या सरकारचा काय आंदोलन, काय मागण्या, काय करताय? सर, अगोदरच ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस या आसमानी संकटामुळे शेतकरी आर्थिक संकट सापडलेला आहे. त्याचबरोबर शेतकरी कष्ट करून मोठं धान्य पिकवतो, मात्र शेतीमालाला भाव मिळत नाहीये. आज आपण पाहिलं शेतीमध्ये जो खर्च केला असतो, बी बियाणं असेल, औषध फवारणी असेल, मजुरी वाढलेली आहे आणि ते पडत नसल्यामुळं आज शेतामध्ये टोमॅटो पिकवून सडून चाललेले आहेत. आमची अशी मागणी आहे की शासनानं आणि जी धोरणं जी आहेत शासनाची, सरकारची सगळी धोरणं जी ती शेतकरी विरोधी धोरणं आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर शासनानं याकडे लक्ष द्यावं, यासाठी आज आम्ही सगळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल चिखल करून शासनाच्या प्रशासनाच्या डोळ्यामध्ये अंजन घालत आहोत की शासनानं कमीत कमी आणि सरकारनं याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा आणि शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यात याव्यात. आज पाहायला गेलं तर महागाई ही भरपूर झाली आहे. टोमॅटोला भाव काय येतो? भाव येतोय 3 रुपये 4 रुपये सर. त्याला खर्च येतोय 10 रुपये. पूर्ण खर्च 10 रुपये किलो प्रमाणे पडतो. म्हणजे एकंदरीत ही शेती करणं तुम्हाला परवडत परवडत नाही. नांगरट, ठिबक, काट्या लावणं, परत बाया लावणं, रोप लावणं, मंचिंग, औषध, खत, हे सर्व 1.5 लाख रुपये खर्च झालाय साहेब. 1 रुपयाचा बी माल नाही. माल भरपूर आलाय पण त्याला भावच नाही. तोडून जर का प्रशासन आता इथून पुढे पूर्णच करत नसेल तर पुढचं काय राहणार? पुढचं काहीतरी मार्ग काढावा लागेल. शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबलेलो आहोत, लक्षवेधी आंदोलन करत आहोत. भविष्य काळामध्ये आम्ही सर्व शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधामध्ये मोठं जन आंदोलन उभा करू.